कथा धुळ्यातून उमटलेली आशा। गावाचं नाव होतं आडबांड। साताऱ्याच्या डोंगररांगेत वसलेलं एक लहानसं पण जिवंत गाव। गावातल्या बहुतेक लोकांचं जीवन शेतीवर अवलंबून होतं। पावसावर चालणारी शेती, बैलजोडी, ओढे, नांगर आणि सकाळी उठून बैलांना साथ घालणाऱ्या शेतकऱ्यांचा रोजचा शृंगार। या गावात राहायचा भिका शिंदे, साधा शेतकरी, वय अंदाजे 50, केस पांढरे पडलेले, चेहरा उन्हाने रापलेला, पण डोळ्यात आशेची चमक कायम। त्याचं कुटुंब पत्नी गौरी, मुलगा गणू आणि मुलगी लाजव। गरीब होती त्यांची झोपडी, पण मनात श्रीमंती होती। प्रेम, इमानदारी, काम आणि देवावर श्रद्धा। त्या वर्षी पावसाने दगा दिला। आषाढ श्रावण गेले आणि ढगांचा पत्ता नाही। तलाव कोरडे, विहिरींचं पाणी खालचं गाठलं। भिकाचं शेत पूर्ण कोरडं पडलेलं। बियाणं टाकलं पण उगम नाही। गावात निराशा दाटू लागली। भिकाचा चेहरा देखील आता गंभीर दिसू लागला। घरात पीक नाही, बाजारात माल नाही आणि बँकेचे कर्ज डोक्यावर। मुलगी लाजूचं लग्न जवळ आलं होतं, पण हातात काहीच नव्हतं। अशा परिस्थितीत भिकाची बायको गौरी मात्र खंबीर होती। ती रोज त्याला म्हणायची, आपण कधीच खोटं बोललो नाही, कुणाचं वाईट केलं नाही, देव पावेल। तो धैर्यवाल्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही। गौरी स्वतः रात्री जाऊन गावातील महिलांसोबत हातमागावर विणकाम करू लागली। दिवसभरात मिळालेलं दूध विकायची, काही बांगड्या, काही उटणं गावात विकायची आणि थोडं थोडं करून पैसे जमवू लागली। मुलगा गणू शहरात शिक्षण घेत होता। त्याने सुट्टीत गावात येऊन पाहिलं की आई बाबा किती संघर्ष करत आहेत। तो म्हणाला, बाबा, मला पुढचं शिक्षण थांबवायचंय, मी गावातच काहीतरी काम करतो। पण भिका थकला आणि म्हणाला, गणू, तू आमचं भविष्य आहेस। आम्ही आज झिजतोय कारण उद्या तू उंच व्हावास म्हणून। शेवटी भाद्रपदाच्या दुसऱ्या आठवड्यात आभाळ भरून आलं। 10 दिवस मुसळधार पाऊस पडला। भिकानं परत शेतात उभं राहून काम केलं। जणू धुळीतून परत उगवलेली आशा होती। गावात पीक उगवलं, मातीला हिरवळ आली आणि तेवढंच नाही, गौरीनं साठवलेले थोडे पैसे, भिकाचं धान्य विकून मिळालेले थोडे पैसे आणि गावकऱ्यांची मदत मिळून लाजूचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं। त्या दिवशी गावाच्या मंडपात बसलेला भिका शिंदे रडत होता, पण आनंदाश्रूंनी। त्याचे डोळे म्हणत होते, धुरळा कितीही असो, मातीतून नवी पालवी उगवतेच।